पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। हरिः ओम तत्सत्। ज्ञानेश्वर माऊली। प्रथम बराच वेळ तुम्हा लोकांनी इथे ताटकत बसावं लागलं, त्याकरता मी खेद प्रदर्शित करतो। वर्तमानपत्रामध्ये 5 ते 8 अशी वेळ दिली, पण चुकीनं ते 6च्या ऐवजी 5 पडली, पण तुम्हाला लोकांना त्रास झाला याबद्दल दिलगिरी। हाच विषय काल कोणतं ते आपलं कुठे राहतं काल, हां, विद्यापीठाच्या याच्यामध्ये झाला होता। चांगली भीड होती विद्वानांची आणि लोकांच्या आग्रहास्तव हाच विषय इथे आज आपण घेतो आहोत। विषय खरोखर महत्त्वाचा आहे आणि विशेष करून जी हिंदू परंपरा आहे, वैदिक परंपरेचा जो वारसा आहे आज, त्याच्या दृष्टीने हा विषय फार महत्त्वाचा आहे। मी खूप खोल अध्ययन आणि विचार चिंतन केलेलं आहे। आज जगामध्ये जे कथित धर्म आहेत, प्रामुख्यानं ख्रिश्चन, मुसलमान आणि हिंदू, बाकी चिल्लर आहेत काही, हे निश्चित धर्म आहेत। भावनेला आधारभूत मानून त्यांनी आपली परंपरा वाढवली, संख्या वाढवली। मी स्पष्ट बोलतो, वय होऊन गेलं माझं आणि मला एक अधिकार आहे। मी नेहमी सांगतो, संकोच न करताना, मी मुसलमान आहे, कारण माझी एक नातसून मुसलमान आहे, मी मुसलमान आहे, मला अधिकार आहे मुसलमानाबद्दल बोलायचं। माझी सख्खी नातसून मुसलमान आहे, माझ्या धोत्रावर नका जाऊ तुम्ही हिंमत नाही करणार, मी फार पुढे गेलो आहे समाज धारणेच्या दृष्टीने। एक नातसून माझी ख्रिश्चन आहे, सख्खी बहीण, तिने काही जैनाशी लग्न केलं आहे। एक आणखी माझ्या घरामध्ये एक पारशी मुलगी आलेली आहे। मी सगळ्यांना समान मानतो, म्हणून ह्या सगळ्याबद्दल बोलण्याचा मला अधिकार आहे, टीका नाही आहे। तसं आमच्या हिंदू समाजाबाबतीत काही चुका असतील, माझा अधिकार आहे बोलायचा, तद्वत मला सर्व धर्माच्या बाबतीत बोलायचा अधिकार आहे। त्या दृष्टीने हा विषय मी आज हाताळणार आहे। इतर धर्मपंथ जे आहेत हे भावनिक आहेत फक्त। आम्ही ख्रिश्चन आहोत, काय करता तुम्ही? काही साधना नाही या लोकांमध्ये, साधनच नाही आहेत। आम्ही मुसलमान आहोत, साधना काय? फक्त नमाज पडता, नमाज पडणं काही साधना नव्हे काही, आम्ही प्रार्थना म्हणतो। प्रार्थना म्हणजे साधना नव्हे। जोपर्यंत चित्त एकाग्र होऊन या साऱ्या विश्वामध्ये ज्या ज्या अवस्था आहेत त्या अवस्थाशी तुम्ही एकरूप होत नाही, तोपर्यंत ज्ञान प्राप्त होत नाही। हे फक्त वैदिक परंपरेत आहे। प्रार्थना करणं म्हणजे साधना नव्हे। हे मनाच्या काही कल्पना, श्रद्धा ह्या लोकांसमोर मांडायच्या। साधना म्हणजे चित्त एकाग्र करायचं आणि त्या त्या अवस्थेत जायचं। संबंध या विश्वात ज्या ज्या सूक्ष्म अतिसूक्ष्म अवस्था आहेत त्या अवस्थेत जायचं। हे केवळ ध्यानामुळे होऊ शकतं, एरवी होत नाही। म्हणून इतर परंपरेमध्ये, धार्मिक परंपरेमध्ये साधना नाहीत। मी स्पष्टच बोलतो, सगळ्या ठिकाणी बोलतो। हे मी इंग्लंडमध्ये बोललो आहे ख्रिश्चनासमोर, अमेरिकेतही बोललो आहे, सगळ्या ठिकाणी बोललो आहे। त्यांना हे मान्य आहे, साधना नाहीत त्यांच्या, आणि साधनेशिवाय ज्ञानप्राप्ती नाही। पुस्तकं वाचणं म्हणजे ज्ञान नाही, ही माहिती आहे। पुस्तक वाचल्याने माहिती मिळेल, ज्ञानप्राप्ती करता साधनाच कराव्या लागतील, ही महत्त्वाची गोष्ट ओळखून वैदिक परंपरेने नेहमी साधनेवर भर दिलेला आहे। वेदामध्ये जे लिहून ठेवलं आहे ह्या साधना आहेत, गीतेमध्ये जे लिहून ठेवलं आहे ह्या साधना आहेत। दुर्भाग्याची गोष्ट अशी आहे
की महाभारत, रामायण, गीता, भागवत हे जे महान ग्रंथ आपल्या ऋषीमुनींनी लिहून ठेवले, त्याकडे चुकीने आम्ही केवळ इतिहास पाहतो, इतिहास म्हणून पाहतो. त्याच्यामुळे त्याच्यात ज्या साधना आहेत, ज्ञान ज्या कथारूपांनी लिहिलेल्या आहेत, त्याचं आम्हाला ज्ञानच होत नाही. रामायण ही साधना आहे, महाभारत ही साधना आहे. साधना करून सूक्ष्म अवस्थेत कसं जावं आणि कसं राम आणि कृष्ण व्हावं, याचा इतिहास म्हणजे महाभारत आणि रामायण. आम्ही हे विसरलो. या दृष्टीने अध्यात्म आणि विज्ञान या विचार बोलण्याचा अधिकार फक्त वैदिक परंपरेला आहे. इतर परंपरेमध्ये अध्यात्मही नाही आहे. स्पष्ट बोलतो, कोणी वाईट वाटू नका घेऊ. आणि वाईट वाटायचा प्रश्न आहे. मी स्वतः ख्रिश्चन मुसलमान आहे, माझे नातेवाईक आहे म्हणून मी तो आहे. मला आय हॅव गॉट अ राईट टू स्पीक अप ऑन यू. त्यांच्या साधना नाहीत. साधना नसल्यामुळे अध्यात्मही नाही आहे. नुसतं व्याख्यानबाजी अध्यात्माने प्राप्त होत नाही. व्याख्यान हे व्याख्यान, अध्यात्म त्याच्याही पलीकडे. अध्यात्म प्राप्त, अध्य जे प्राप्त करायचं आहे आम्हाला, ते कोणतं प्राप्त करायचं? आत्म. मी कोण, कुठून आलो, हू एम आय. बायबलमध्ये जे लिहिलं आहे, मी कोण आहे, हे जे ओळखायचं, हे अध्यात्माशिवाय प्राप्त होणार नाही. आणि अध्यात्म त्या अवस्थेत जाण्याकरता ध्यान अतिशय आवश्यक आहे, जे कोणत्या धर्मात नाही. कोणताही ख्रिश्चन, कोणताही मुसलमान ध्यान न्यायला मंत्र पुटपुट करतात, फार फार तर माळा ओढतात. मी खोल अध्ययन केलं आहे त्या लोकांच्या बाबतीत आणि स्पष्ट जगभर मी मांडलेलं आहे, मान्य आहे त्यांना. फक्त आपल्या वैदिक परंपरेत साधन आहे. म्हणून अध्यात्माच्या बाबतीमध्ये अधिकार प्राप्त करण्याचा अधिकार आणि तो मार्ग केवळ वैदिक परंपरेत आहे. आणि वैदिक परंपरेचा वारसा आज हिंदू परंपरा, हिंदू धर्म आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे, आपल्या हिंदू समाजात आजकाल फार व्याख्यानबाजी माजून गेली आहे. ही स्पष्ट बोलतो, याच्याबद्दल राग नका मानू. आता माझं वय होऊन गेलं आहे, शरीर गेल्या 90च्या घरात. किती वर्ष मी जगीन काही सांगता येत नाही. आता तरी मी स्पष्ट बोललो पाहिजे. जवळजवळ गेल्या 100 वर्षाचा इतिहास मी पाहिलेला आहे. आमच्या लहानपणी ही लेक्चरबाजी नव्हती. साधना करायची आणि मग बोलायची. तुकाराम म्हणतात ना, तुका म्हणे माझी वाणी मजशी उपदेशी. प्रथम स्वतःला उपदेश करतात तुकाराम, आणि अधिकार आल्यानंतर आणिक लोकांशी तेच सांगे, मग सांगायचं. नुसती बडबड नाही करायची. भीतीही वाटते. हा हिंदू समाजही ख्रिश्चन आणि मुसलमान समाजाप्रमाणे केवळ संख्या वाढवण्याच्या त्याच्यात राहील की काय? साधना कोण करेल? साधना केल्याशिवाय अध्यात्म आणि ज्ञान प्राप्त होत नाही. एकाग्रचित्त झाल्याशिवाय ज्ञानच प्राप्त होत नाही. ह्याचं एक लहानसं उदाहरण मी तुमच्यासमोर मांडतो. ते नाव तुम्ही ऐकलं आहे, आइन्स्टाईन. आइन्स्टाईन हा 21 वर्षाचा होता. सगळे जेवढे वैज्ञानिक होऊन गेलेत, संत महात्मे, त्यांचा जवळ असाच इतिहास आहे. 21 वर्षाचा होता, कॉलेजमध्ये शिकत होता. गणित त्याला मुळीच येत नव्हतं. समोरच्या वाकावर तो बसायचा आणि त्याच्या अध्यापकांनी त्याला काही सांगायचं त्याला कळेच ना. म्हणून त्याच्या अध्यापकांनी सांगितलं, तू मागच्या बाकावर जाऊन बस, इथे नको बसू समोर, तुला काही येत नाही, त्याच्यामुळे मला व्यत्यय येतो शिकवण्यामध्ये, तू मागे बैस. आणि त्याच्याकडे लक्ष दिलं नाही अध्यापकांनी. मागे बसून बसून कंटाळला आइन्स्टाईन. हा इतिहास आहे. 21 वर्षाचं वय त्यावेळेला होतं. कंटाळला. जाऊन मला कोणी शिकवत नाही, मी जाऊन काय करू? कॉलेजमध्ये जाणं सोडलं त्याने. 4 वर्ष घरीच राहिला. 24 वर्षाचं वय झालं. चिंतन केलं. चित्त अंत न चिंतन. हां, शेवटची जी परिसीमा, शेवटची अत्यंत जी अवस्था आहे, त्या अवस्थेपर्यंत त्याला म्हणतात चिंतन. चिंतन म्हणजे केवळ विचार करणं नव्हे, तर्क वितरण करणं नव्हे. तर्क आहे ते वितर्क आहेत, चिंतन नव्हे.
शेवटची जी अवस्था असेल त्या अवस्थेपर्यंत जायचं, विचार नाही करायचा. होय, ध्यानाने माणूस त्या अवस्थेपर्यंत जातो. अनुभव घ्या, अनुभव घ्या. ध्यानाचा अर्थ तोच, सर्व शरीरेषु चैतन्यम एकाग्रमिति ध्यानम. सर्व शरीरातलं चैतन्य जे आहे, चेतना एकाग्र एका याच्यावर करायची आणि तसं व्हायचं. बी वन विथ दॅट स्टेज. याला म्हणतात ज्ञान. ज्ञान म्हणजे पुस्तकं वाचून बडबड करणं आणि व्याख्यानबाजी करणं, ज्यात खूप वाढत चाललं आहे. दुर्भाग्याची गोष्ट आहे. म्हणून हा जो विषय इथे यांनी ठेवला, खरोखर मोठे उपकार झाले आहेत आपल्या सगळ्यावर. अध्यात्म, अध्यात्म म्हणजे जे खरं आहे त्या अवस्थेत जाणे, याला अध्यात्म म्हणतात. पुस्तकं वाचून परमेश्वर असा आहे आणि तो धर्म असा आहे आणि ते असं आहे आणि ते तसं आहे, ह्या बडबडीमध्ये अध्यात्म नाही आहे. अनुभव काय आहे हा प्रश्न महत्त्वाचा आहे. म्हणून हा जो विषय आज याने ठेवला खरोखर चांगला आहे. त्याची या जगाला आवश्यकता आहे. मी बाहेरच्या देशातही फिरून आलो आणि स्पष्टपणे त्यांच्यासमोर मांडलं आहे. त्यांना मान्य करावं लागलं. केवळ हिंदू म्हणजे जी वैदिक परंपरेचा वारसा आहे, या परंपरेचंच फक्त अध्यात्म आहे. त्या अध्यात्म प्राप्त करण्याकरता साधनाही आहेत, खूप साधनं आहेत, अनेक प्रकारचे. आपल्या इथे 4 प्रकार साधनेचे सांगितले आहेत वैदिक परंपरेमध्ये. भक्तिमार्ग, कर्ममार्ग, योगमार्ग आणि ज्ञानमार्ग. भक्तिमार्ग सोपा आहे, खरंच सोपं आहे, कोणालाही साध्य होईल असं आहे. मात्र या भक्तिमार्गामध्ये भक्त झालं पाहिजे. भक्त म्हणजे जोडणे परमेश्वराशी. भक्त म्हणजे अंगावर राम राम शब्दाचे ठपके मारून घ्यायचा हा भक्त नव्हे, किंवा इथून तिथपर्यंत खूप गंध लावून घ्यायचं, काही शेंडीमध्ये तुळशी बांधायची, हा भक्त नव्हे. भक्त म्हणजे जोडणे, विभक्त म्हणजे अलग होणे. परमेश्वराचं जी का कोणतं अस्तित्व तुम्ही मानाल त्याच्याशी एकरूप होणे, बी वन विथ दॅट स्टेज, याला भक्त म्हणतात. त्याच्याकरता भक्तिमार्गामध्ये सरळ सोपा मार्ग आहे, सगळ्यांना माहीत आहे. नामजप करा, नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची, माऊली म्हणतात. जी काही पापं आम्ही केली असतील ती जळून तो पुण्यशील होतो आणि त्या अवस्थेपर्यंत जातो. पण मनापासून नाव घेतलं पाहिजे. पुन्हा त्यात आणखी अडचण आहे. तुम्ही पाहतात, मी तर खूप पाहिलं, नामजप करतात. नामजपाने एकाग्रचित्त अवश्य होतं, पण त्या ठिकाणी दिखाऊपणा नको, तरच तुम्हाला ती अवस्था प्राप्त होईल. दुर्भाग्याची गोष्ट अशी आहे, दिखाऊपणा फार आलेला आहे. माळ घेऊन रस्त्यात फिरतात लोक. टीका नाही बरं, ही टीका नाही आहे. तुका म्हणे माझी वाणी मदच येऊ, मी स्वतःलाच सांगतो आहे असं समजा. लोकांना दाखवण्याकरता तुम्ही जप करता का, की स्वतः करता? स्वतः करता आपण जेवतो. ताट घेऊन बाजारात फिरू तुम्ही जेवता का? लोकांना दाखवून जेवता तुम्ही? माळ घेऊन कशाला बाहेर फिरता? थोतांड आहे सगळे, त्याने काही प्राप्त होणार नाही. लोकांना दाखवता. आई आहे, आपल्या मुलाला स्तनपान करते, स्तन उघडे टाकून त्याला स्तनपान करत नाही. ती झाकते, पदर झाकते. ती माझ्या बाळाला दृष्ट होऊ नये म्हणून पदर झाकते. ती असं करते का ती आई? मी बाळाला दूध पाजते, माझा फोटो काढा आणि सकाळमध्ये द्या, असं करते का ती? तिचा मुलगा आहे तो प्राणप्रिय, त्याला मनापासून दूध पाजते, सर्वस्व अर्पण करून. भक्तिमार्ग असा आहे. दिखाऊपणा फार वाढत चाललेला आजकाल सर्व ठिकाणी. दुःखाची गोष्ट आहे. मी टीकाने करत नाही, हे आपलं स्वतःचं हृदगत मांडणं आहे. भक्तिमार्ग खरोखर सोपा आहे. मनापासून जर तुम्ही जप केला, जो कोणता असेल, राम कृष्ण. आपल्या हिंदू परंपरेमध्ये खूप सोयी आहेत. किती वेळेला आपले लोक आपल्यावर टीका करतात की काय इतक्या देवदेवता आपल्या हिंदूमध्ये आहेत. अरे कोणता तरी एक देव सांगा. लक्षातच येत नाही आपल्याला.
हिंदू परंपरा म्हणजे ही 5 स्टार हॉटेल आहे. जो पदार्थ तुम्हाला लागेल तो हॉटेलमध्ये तयार आहे. कोणता पदार्थ पाहिजे तयार आहे, 5 स्टार हॉटेल आहे. इतरांच्या हॉटेलमध्ये फक्त कोरड्या भाकरी आहेत, एकच एक, जबरदस्ती त्या एकाची आहे. इथे तुम्हाला जे पाहिजे ते राम कृष्ण गणेश विष्णू काय पाहिजे ते घ्या तुम्हाला, पण ते एकच घ्या. एक तत्व नाम धृढधरी म्हणा, हरीशी करुणा येईल तुझी, बावली म्हणतात. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाचेशी सद्गद सद्गद, मनापासून जप करा, ती अवस्था अवश्य प्राप्त होईल. नामजप करता करता विज्ञान आणि अध्यात्म हा आपला विषय आहे, त्याला धरूनच मी बोलतोय. नामजप करता करता खूप सामर्थ्य आहे नामामध्ये, महान सामर्थ्य आहे. पण त्या तऱ्हेने केलं तर दाखवण्याकरता गेलं काहीही प्राप्त होणार नाही. जप करता करता माळेची गरज नाही, पण समजा तुम्ही माळ घेतली, मणी ओढता ओढता अशी एक अवस्था आहे ती माळ बंद पडते. हा अनुभव आहे, मी कल्पनेने बोलत नाही, हा घ्या अनुभव तुम्ही. जप करता करता ज्याची माळ बंद पडली, दिखावपणा नाही पुन्हा येथे लोकांकरता दाखवायचं नाही बंद पडून, नाही नाही, खरोखर बंद पडते गेली, आपोआप माळ बंद पडेल, हातून खाली पडेल, ती वरची अवस्था आहे. तुम्ही एकाग्र झालात त्या नामाशी, हात काम नाही करीत. देहभाव हरपला तुझं पाहता विठ्ठला, तुकाराम म्हणतात. ही अवस्था आहे त्याला. पलीकडे नामही बंद पडतं. तुमच्यापैकी काहींना कदाचित अनुभव आला असेल, तुम्ही धन्य आहात. नामस्मरणही बंद पडतं, आतूनच नामस्मरण चालू राहतं. त्याला म्हणतात अजपाजप योग. अजपाजप उलट प्राण्याचा, माऊली म्हणतात. तेथेही मनाचा निर्धार आहे. कोणता निर्धार? परमेश्वराच्या चरणाशी मी लीन होईल, हा निर्धार असतो, एकरूप होऊन जातो. आणखी पलीकडे श्वासही बंद पडतो. ओय नामजप करता करता श्वास बंद पडतो, हृदय बंद पडतं, देहभावाच्या वर निघून जातो, समाधी अवस्था प्राप्त होते. करतो का आपण असं? आणि मग अध्यात्म प्राप्त होतं. जे आपण जिथून आलो त्या अवस्थेत पुन्हा आपण जातो, हे अध्यात्म आहे. अध्यात्म म्हणजे बडबड नव्हे, व्याख्यानबाजी नव्हे, अवस्था प्राप्त करणे, हा आहे भक्तिमार्ग. सोपा पण तितकाच कठीण आहे. अहंकार फार लवकर येतो आपल्याला. काही केलं की लगेच अहंकार, महाराजगिरी चालू. उत्तम तुम्हाला व्याख्यान देता आलं, झाली महाराजगिरी सुरू. आणि माझ्या व्याख्यानाला जास्त लोक यावे म्हणून वर्तमानपत्रातून जाहिराती देऊन पैसे देऊन कामं करतात. हे अध्यात्म आहे, हे अध्यात्म नाही. त्यानंतर अध्यात्माबद्दल सांगून नंतर विज्ञान त्यात कसं आहे हेही मी सांगणार आहे. माझ्यासमोर बसलेले श्रोते सगळे साधक आहेत. साधकांना साधनेबद्दलच सांगितलं पाहिजे. दुसरा मार्ग आपल्या इथे भक्ती मार्गात एक जी कोणती देवता असेल, अनेक देवता आहे, पण एक घ्या ना कोणती तुम्ही. इतर धर्मामध्ये ही सोय नाही आहे. त्यांच्या इथे फक्त कोरड्या भाकरी मिळतात. ख्राइस्ट ख्राइस्ट, तुमचा अल्ला तर अल्ला. अरे बाकीचं काय नाही. पिंडे पिंडे मतील भिन्न. प्रत्येकाच्या निवडीप्रमाणे आवडीप्रमाणे कोणी भात खाईल, कोणी जसं मी बंगाल बिहार आसाममध्ये होतो अनेक वर्ष, तिथे भातच भात चालतो, पोळ्या नाही तिकडे. आमच्या वऱ्हाडाकडे भाकरच भाकर आहे. तुमच्या इकडे तांदूळ जे काही असेल ते पिंडे पिंडे मतील भिन्न. त्याप्रमाणे या महान वैदिक परंपरेमध्ये, हिंदू परंपरेत जो तुम्हाला देव आवडला एक घ्या, कोणता, सगळ्यांचंच नाही, एक तत्व नाम धृढधरी म्हणा, ती अवस्था अवश्य तुम्हाला प्राप्त होईल. ही सोय असताना आपणच आपल्या टीका करतो. काय आपला हिंदू याच्यामध्ये अनेक देवता ठेवल्या. अरे तुमच्यासाठी किती सोय केली आहे. 5 स्टार हॉटेल उघडलं आहे तुमच्या